जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या याबाबत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच हाऊ टू डाउनलोड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लाईक ॲज अ एप्रिल 2023, ऑक्टोबर 2022, then April 2022 and April 2019. ओके, ह्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहे तर या एक्झामच्या कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा ते आपण बघणार आहोत. यामध्ये रेग्युलर मोडचे विद्यार्थी तसेच स्कूल ऑफ ओपन लर्निंगचे जे देखील विद्यार्थी आहे यांच्या देखील क्वेश्चन पेपर आता विद्यापीठाने अपलोड करून दिलेल्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या त्या आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर काही या चॅनलला नवीन असाल तर त्वरित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडल्यास तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला स्टुडंट कॉर्नर देखील तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर यामध्ये क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर शेवटून 6 नंबर तुम्हाला दिलेला आहे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथं इयर वाईज तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटणार आहे. या अगोदर गेल्या 15 दिवसामध्ये विद्यापीठांनी काय केलेलं आहे, एप्रिल 2023च्या देखील क्वेश्चन्स पेपर काय केलेले आहे, अपलोड करून दिलेल्या आहेत. तसेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला कोणकोणत्या क्वेश्चन्स पेपर आहे. एप्रिल 2023, ऑक्टोबर 2022, एप्रिल 2022, एप्रिल 2019 पॅटर्न पण आहे. त्याच्यानंतर अगोदरचे ऑक्टोबर 18 आहे, एप्रिल 18 आहे, ऑक्टोबर 17, एप्रिल 17, ऑक्टोबर 16, एप्रिल 16 या देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायला भेटतील. बट आता 2019 क्रेडिट पॅटर्न चालू आहे. तर 19 क्रेडिट पॅटर्नसाठी तुम्ही या एप्रिल 2019 पासून तुम्ही वरच्या क्वेश्चन पेपर काय करू शकता, रेफर करू शकता. फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे तुमच्या ऑक्टोबर 2022च्या आतले जेवढे क्वेश्चन्स पेपर आहेत ते FY, SY, TY, BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर सगळ्या फॅकल्टीच्या क्वेश्चन्स पेपर तुम्हाला इकडे, लॉ फॅकल्टी असतील, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट सगळ्या फॅकल्टीच्या क्वेश्चन्स पेपर बघायला भेटतील. फक्त इथे एप्रिल 2023च्या कॉलममध्ये जर का तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही क्वेश्चन्स पेपर बघायला भेटणार आहे, जसं की इथे मी आर्ट्स फॅकल्टीकडे गेलो. इथं तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयरच्या सोडून सगळ्या पेपर काय केलेले होते, विद्यापीठांनी कंडक्ट केलेले होते. त्याच्यामुळे फर्स्ट इयरच्या क्वेश्चन पेपर भेटणार नाही. SY, TY आणि MAच्या सगळ्या क्वेश्चन्स पेपर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ओके, हे झालं MAच्या रिलेटेड. कॉमर्स रिलेटेड बघा, BBA आहे, BBA-CA आहे, BBA-IB आहे, MCOM आहे, SY BCom आणि TY BCom आहे. याच्यामध्ये BBA, BBM नंतर BBA-CA म्हणजे BCA जे काही दाखवलेलं आहे किंवा BCom दाखवलेलं आहे हे सगळे SY, TYचे वर्ग आहेत आणि MCom पार्ट फर्स्ट सेकंड ऑलरेडी सगळे दिलेले आहेतच. त्याच्यानंतर इथे एज्युकेशनमध्ये तुम्हाला BEd आहे, BPEd आहे आणि MAedच्या क्वेश्चन पेपर देखील बघायला भेटतील. इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये FE, SC, TE, BE, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, MCA इंजिनिअरिंग ह्या देखील तुम्हाला किंवा MEच्या देखील क्वेश्चन्स पेपर इथे बघायला भेटतील. लॉ फॅकल्टीमध्ये पण तुम्हाला BA, LLB आणि LLMच्या फर्स्ट इयर सोडून सगळ्या क्वेश्चन्स पेपर भेटतील. मॅनेजमेंटमध्ये BHMCT, MBA आहे, MBAमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहे, MCA पण आहे, ते देखील इथे क्वेश्चन्स पेपर अवेलेबल आहेत. मेंटल अँड मॉरल अँड सोशल सायन्समध्ये BLIP आहे, MA पण आहे वेगवेगळ्या, MJMC त्या पण क्वेश्चन्स पेपर आहे. नंतर इथे फार्मास्युटिकल सायन्समध्ये B फार्मसी, M फार्मसी, फार्मा-D त्याच्या क्वेश्चन्स पेपर आहेत. नंतर सायन्स फॅकल्टीमध्ये तुम्हाला BCA सायन्स, BScच्या रिलेटेड सगळ्या क्वेश्चन पेपर आहे. MSc आहे, BSc प्लेन पण आहे, SY, TY, BSc इथे पण फर्स्ट इयर सोडून सगळ्या क्वेश्चन्स पेपर आहे. आणि MScमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर ऑल फॅकल्टीच्या क्वेश्चन्स पेपर आहे. तसेच स्कूल ऑफ ओपन लर्निंग रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे त्यांच्यात FY, SY, TY, BA, BCom आणि MA, MCom
यांच्या देखील क्वेश्चन्स पेपर या ठिकाणी डाउनलोड करून दिलेल्या आहेत. सो या पद्धतीने तुम्ही बाकीच्या देखील क्वेश्चन्स पेपर काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर देखील विचारले जातात. क्वेश्चन्सच्या पेपरचा अभ्यास करा. दिलेले प्रश्न जर का रिपीटेड असेल तर तेच प्रश्न तुम्हाला वारंवार विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याच पेपरच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाची तयारी करू शकता. इथे तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही लाभ घेऊ शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.